की एक दोन उदाहरणं मला सांगणं फार महत्त्वाचं वाटतं जयंतीच्या निमित्ताने। की एकदा काय झालं की दिलीप कुमार हा जो चित्रपटाचा हिरो आहे हे आता माझ्या पिढीला आणि माझ्या अगोदरच्या पिढीला बऱ्यापैकी माहित आहे। नवीन पिढीला कदाचित दिलीप कुमार फार कमी मुलांना माहित असेल, पण दिलीप कुमार बऱ्यापैकी आमच्या पिढीला आणि आमच्या अगोदरच्या पिढीला माहित आहे। दिलीप कुमार हा सुपरस्टार असलेला हिरो होता। बघा तो हिरो काय झाला की औरंगाबादला मिलिंद महाविद्यालयाचं जेव्हा बांधकाम सुरू होतं त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं की आपल्या समाजाकडून 1 रुपया 2 रुपये 10 रुपये 20 रुपये अशा प्रकारची वर्गणी बाबासाहेबांनी समाजाकडून त्या बांधकामासाठी महाविद्यालयाच्या गोळा करायला सुरुवात केली। बघा आणि समाजामधले लोक आपल्या गरीब परिस्थितीनुसार आपल्या परिस्थितीनुसार 1 रुपया 2 रुपये 10 रुपये बाबासाहेबांना देत होते की बाबासाहेब खूप मोठं महाविद्यालय उभं करत आहेत आणि ज्यामधून समाजातील अनेक तरुण तरुणी शिकून मोठमोठे अधिकारी होणार आहेत। अशा प्रकारचं सगळीकडे एक चर्चा सुरू झाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये। आणि त्यावेळी नेमकं दिलीप कुमार एका चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने औरंगाबादला आलेले होते। बघा आणि त्यावेळेचा औरंगाबादचा अजेंडा नावाचं एक हॉटेल होतं, त्या हॉटेलमध्ये दिलीप कुमार हे मुक्कामी आलेले होते। मुक्कामी दिलीप कुमार मुक्कामी आलेले आहेत, सुपरस्टार दिलीप कुमार मुक्कामी आलेले आहेत। आणि दिलीप कुमारच्या कानावर अशी बातमी गेली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचे एक सामाजिक महान नेते महान व्यक्तिमत्व हे औरंगाबादमध्ये एका खूप मोठ्या महाविद्यालयाची स्थापना करत आहेत आणि त्यासाठी ते समाजाकडून देणग्या जमा करत आहेत। तेव्हा दिलीप कुमार यांना खूप मोठा आनंद झाला आणि दिलीप कुमार यांनी एकाही क्षणाचा विलंब न करता त्यांच्या पीएला बोलून घेतलं आणि 1 लाख रुपयाचा चेक लिहिला। पण याच्या पुढचं आहे का, तुम्ही टाळ्या वाजवल्या, पण याच्या पुढचं आणखी फार मोठ्या टाळ्या वाजवण्यासारखी गोष्ट आहे। याच्या पुढचं खूप मोठा या उदाहरणामध्ये खूप मोठा आदर्श आहे। 1 लाख रुपयाचा चेक लिहिला, आपल्या पीएकडे दिला आणि आपला पीए तो चेक घेऊन त्यांच्या घराच्या त्यांच्या रूमच्या बाहेर पडत असताना पुन्हा दिलीप कुमारच्या मनामध्ये विचार आला की एवढं महान कार्य करणाऱ्या माणसाच्या याच्यामध्ये सामाजिक कार्यामध्ये आपण आपला वाटा देत आहोत आणि आपल्या पीएला पाठवणं आपण योग्य नाही, म्हणून त्यांनी त्या पीएला पुढे जाऊन थांबवलं आणि तो चेक परत घेतला आणि आपण स्वतः जायचं आणि बाबासाहेबांना हा चेक द्यायचा 1 लाख रुपयाचा असं त्यांनी ठरवलं। बघा आणि तो चेक देण्यासाठी मग दिलीप कुमार स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे आले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे आले आणि त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना भेटले, अभिवादन केलं, अक्षरशः नतमस्तक झाले ते बाबासाहेबांसमोर आणि बाबासाहेबांना म्हणाले की मिस्टर आंबेडकर यू आर डुईंग अ ग्रेट वर्क इन दिस कंट्री, म्हणजे या देशातलं खूप महान कार्य तुम्ही करत आहात। यामुळे या देशातील येणाऱ्या पिढीला खूप मोठं शिक्षणाची दारे खुली होतील आणि खूप मोठं काही होणार आहे। त्यामुळे मी सुद्धा आपल्या या कार्याने भारावून गेलेला आहो आणि मी म्हणून आपल्याला हे 1 लाख रुपयाचा चेक माझ्याकडून देणगी स्वरूपात देत आहे असं दिलीप कुमार यांनी बाबासाहेबांना सांगितलं आणि तो चेक बाबासाहेबांच्या हातामध्ये दिला। का त्यांना विश्वरत्न म्हणतात, का त्यांना महामानव म्हणतात, आता पुढच्या शब्दाकडे लक्ष द्या कृपया। का म्हणतात? सिम्बॉल ऑफ नॉलेज। ज्यावेळी तो चेक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हातामध्ये घेतला, हातामध्ये घेतल्याच्या नंतर तो तशा नम्रपूर्वक तसा दिलीप कुमार यांच्या हातामध्ये ठेवला आणि दिलीप कुमार यांना सांगितलं की दिलीपजी तुम्ही खूप मोठे व्यक्ती आहात, खूप मोठे सुपरस्टार आहात, मला माझ्या महाविद्यालयासाठी पैसे कमी पडत आहेत, माझा समाज 1-1 2-2 रुपये देत आहे, खरं तर ही तुमची खूप मोठी रक्कम आहे, पण तरीही दिलीप कुमार साहेब मी तुमचा 1ही रुपया घेऊ शकत नाही, मला माफ करा। त्यावेळेस दिलीप कुमार गोंधळून गेले। दिलीप कुमार म्हणाले काय झालं बाबासाहेब, का तुम्ही माझे पैसे घेऊ शकत नाही? कारण बाबासाहेब म्हणाले बघा आता या उदाहरणाचा खरा अर्थ आपल्या समोर येणार आहे। बाबासाहेब आंबेडकरांनी उत्तर दिलं दिलीप कुमार यांना, दिलीपजी तुम्ही जो 1 लाख रुपयाचा चेक मला दिलेला आहे, जी तुमची कमाई आहे ती कमाई तुम्ही नाच गाण्यामधून चित्रपटामध्ये नाच गाणे करून कमावलेली आहे आणि तुमचे पैसे घेऊन मला नाचणारी पिढी तयार करायची नाही तर मला वाचणारी पिढी निर्माण करायची आहे आणि म्हणून मी तुमचे पैसे तुमचा चेक घेऊ शकत नाही। बघा लक्षात घ्या कशामुळे म्हणतात सिम्बॉल ऑफ नॉलेज। एका सुपरस्टारचा 1 लाख रुपयाचा